यूट्यूबवर 1000 व्ह्यूजवर तुमचे पैसे कसे बनतो, तुमची कमाई कशी होतं, असं असंख्य लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की आपल्याला यूट्यूबवरून किती आपली अर्निंग होणार। तर जसं की जे न्यू क्रिएटर आहे त्यांनाही हा प्रश्न पडलेला असतो किंवा ज्यांचं चॅनल अगोदरच आहे त्यांनाही हा प्रश्न पडलेला असतो की आपली यूट्यूबवरून आपला पैसा कसा बनणार, आपला कमाई कशी होणार, आपली अर्निंग कशी येणार। तर चला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे प्रतीक्षा, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। तर आपण इथे यूट्यूबवर पैसा कसा बनतो, आपला 1000 व्ह्यूजवर आपल्याला किती कमाई होतो, आपल्याला किती पैसे मिळतो हे सर्व जाणून घेऊया। तर जसं की आता यूट्यूबवर तुम्हाला अर्निंग करायची बोलली तर तुम्हाला इथे 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवावं लागतो। जसं की 2 गोष्टी ह्या कोणत्या आहे, जसं पहिला आहे सीपीएम अर्थात त्याला कॉस्ट पर माईल असं म्हणतात। जसं आता एखादी जाहिरात तुम्हाला लावायची आहे तर त्या जाहिरात लावण्यासाठी तुम्हाला किती कॉस्ट द्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला किती पैसे लागेल तिथे, तर याला हा सीपीएम म्हणतो। आता सीपीएम हा वेगवेगळ्या देशाचा वेगवेगळा असू शकतो। जसं की आता आपल्या भारतामध्ये हा सीपीएम कमी असतो, तसंच तुम्ही वेगवेगळ्या देशात बघितलं, जसं अमेरिका झालं ना, कॅनडा झालं, UK झालं, इथे हा सीपीएम जास्त लागतो। जसं की एखादी जाहिरात द्यायची आहे म्हटलं तर तिथे हा सीपीएम जास्त प्रमाणात लागतो। जसं आपल्या इंडियामध्ये आपल्याला एक जाहिरातही लावली तर आपल्याला इथे खूप कमी सीपीएम लागतो। जसं आता इंडियामध्ये 1000 व्ह्यूज आले आपले तर आपल्याला तिथे अर्धा $1 मिळतो, पण हेच आता अमेरिका झालं, कॅनडा झालं, UK झालं तर इथे आपल्याला 1000 व्ह्यूजला $1 ते $5 मिळतात। तर जसं भारतामध्ये असं अंदाज भारतामध्ये केलं तर कसं आपल्याला इथे यूट्यूबवरची अर्निंग कमी आहे। असंच तुम्ही अमेरिका, UK, कॅनडाला केलं तर बाहेर देशात यूट्यूबवर अर्निंग खूप जास्त आहे। तर तसंच आता तुमचा हा अर्निंग कशावर, जसं तुमचं कंटेंट कोणतं आहे, तुमचा कंटेंट कसा बनला आहे, कोणत्या टॉपिकवर आहे, त्यावरही तुमची अर्निंग अवलंबून असतो। तर जसं आता तुम्हाला 1000 व्ह्यूजला तिथे 80 रुपयांपर्यंत तुमची कमाई होतो। जसं आता आकडा कोणताही फिक्स नाही आहे, पण तुम्हाला यावर तुमची यूट्यूबवरची अर्निंग ही 1000 व्ह्यूजवर 80 रुपयांपर्यंत मिळतो। तसंच तुम्ही आता विचार केला, जसं आता कोणत्याला किती सीपीएम आहे आणि कोणत्या व्हिडिओला किती सीपीएम आहे ते मी दाखवते। जसं तुम्ही बाजूनी बघू शकता स्क्रीनवर की जसं हाय सीपीएम जसं झालं मेक मनी ऑनलाईन, त्याच नंतर तिथे टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, पर्सनल फायनान्स, त्याच नंतर डिजिटल मार्केटिंग, यामध्ये कसा थोडा हाय सीपीएम लागतो। आता हाय सीपीएम इथे थोडं जास्त प्रमाणात आपल्याला कॉस्ट लागतो। तसंच आता तिथे लो सीपीएम म्हटलं तर तुम्हाला एंटरटेनमेंटचे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये थोडा कमी सीपीएम लागतो। तसंच तुम्ही ब्लॉगिंग बनवता तर ब्लॉगिंग मध्येही तुम्हाला कमी सीपीएम लागतो। तर हे कसं आहे की याच्यामध्ये थोडंसं खूपही जास्त अंतर नाही राहत, पण थोडाफार फरक पडतो। तसंच आता तुमची इथे लँग्वेजही एवढीच महत्त्वाची असते। जर तुम्ही इथे इंग्लिशमध्ये व्हिडिओ म्हणजे इंग्लिशमध्ये व्हिडिओ असेल, तुमची भाषा ही इंग्लिश असेल तिथे, तर तुम्हाला इथे सीपीएम आरपीएम जास्त लागतो। त्याचप्रमाणे तुमचा हा हिंदीमध्ये असेल व्हिडिओ तर तुम्हाला इथे हिंदीमध्ये हा सीपीएम कमी लागतो। आता सगळ्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की हा आरपीएम काय आहे, तर आरपीएम आहे रेव्हेन्यू कॉस्ट माईल, म्हणजे हा आरपीएम तुम्हाला एका जाहिरातीसाठी किती रेव्हेन्यू कॉस्ट लागेल, जसं किती पैसे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये किती पैसे मिळतो, तर याला रेव्हेन्यू आरपीएम म्हटला जातो। तर तुम्ही हा आरपीएम कुठे चेक करू शकता, तुमचं म्हणजे YT स्टुडिओ ओपन करायचा आहे, तिथे अनालिसिस आहे, अनालिसिसला क्लिक करून तिथे तुम्ही तुमचा आरपीएम चेक करू शकता। जसं की तुम्हाला 1000 व्ह्यूजवर तुमचे तिथे 1000 व्ह्यूज झाले, 2000 व्ह्यूज झाले, जसं तुम्ही 3000 व्ह्यूज झाले तर तुम्हाला तिथे एका व्हिडिओ मागे जसं 3000 व्ह्यूज झाले तर तुम्हाला $1 ते $2 मिळू शकतो। तसंच त्याचप्रमाणे इथे कसं आहे की कोणी म्हणतात की आमचे 2000 व्ह्यूज झाले, 3000 व्ह्यूज झाले, पण आम्हाला $1 यूट्यूबवरून मिळाला नाही, तर ते बघा असंही होतं। तर आता तुमचे तिथे 1000 व्ह्यूज झाले, 2000 व्ह्यूज झाले, 3000 व्ह्यूज झाले, पण तिथे तुमच्या व्हिडिओला एकही जाहिरात लागली नाही, तर तुमचा इथे $1 बनणार नाही।
कारण तुमची एकही जाहिरात तिथे लागली नाही आहे। त्याचसाठी तुमची तिथे तुमचा म्हणजे कॉस्ट ही महत्वाची असतं। त्याच्याच नंतर तुमचा कंटेंट महत्वाचा असतो, तिथे कंटेंट महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे तुमची भाषा ही महत्वाची आहे। ह्या सर्वांचं एकत्रीकरण केलं तर तुमचं यूट्यूबवरची कमाई होतो। त्याचप्रमाणे तुम्हाला इथे 1000 व्ह्यूजला आपल्याला 15 ते 80 रुपयापर्यंत कमाई होतो। त्याचप्रमाणे इथे तुमचा व्हिडिओ ड्युरेशन पण महत्वाचा आहे। जसं की तुम्ही व्हिडिओ किती मिनिटाचा बनवता, 2 मिनिटाचा बनवता, 2 मिनिटाच्या व्हिडिओला जाहिरात लागत नाही। जर तिथे तुम्ही 3 मिनिटाचा या 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवला तर त्याला फक्त एक जाहिरात लागेल, आणि एक जाहिरात लागली तर त्यावर आपले जास्त अर्निंग बनत नाही। जसं आता यूट्यूबच्या नियमांप्रमाणे बघितलं तर यूट्यूबमध्ये हा नियम आहे की तुम्ही 8 मिनिटं किंवा 8 मिनिटपेक्षा जास्त असा एक व्हिडिओ टाकला तर तुमची इथे कमाई होऊ शकतो। जसं आज तुमचे 1000 व्ह्यूज झाले, उद्या तुमचे 2000 झाले, असंच करता करता तुमचे व्ह्यूज वाढायला लागले। जर तुमचे म्हणजे असेच वाढता वाढता गेले तर 1 लाखांपर्यंत व्ह्यूज झाले, 1 मिलियन पर्यंत व्ह्यूज झाले तर तुमची यूट्यूबवरची कमाई ही भरपूर प्रमाणात वाढणार, तुमचे पैसेही वाढणार। त्यासाठी तुम्हाला हे व्ह्यूज वगैरे वाढले तर यूट्यूबवरून कमाई ही भरपूर आहे। तर जेही नवीन यूट्यूबर असेल किंवा म्हणजे त्यांचं ऑलरेडी असलेले यूट्यूबर असेल, त्यांचं चॅनल असेल तर त्या सर्वांना माझ्याकडून भरभरून शुभेच्छा। अशीच माहिती या व्हिडिओमध्ये येत राहणार, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ओके, बाय।